ज्वालामुखींच्या वेगवेगळ्या रचनेमुळे आणि गुणधर्मामुळे त्यांचे एकूण 4 प्रमुख प्रकार आहेत। सिंदर कोन ज्वालामुखी, ज्यात ज्वालामुखीच्या छिद्रातून अतिउच्च दाबामुळे लावाचे कण बाहेर फेकले जातात। लावा वेगाने हवेत उडतो आणि वेंट भोवती त्याचे तुकडे पडतात। कालांतराने यामुळे एक गोलाकार किंवा अंडाकृती आकाराचा शंकू तयार होतो, याच्या वरच्या बाजूला एक वाटीच्या आकाराचा खड्डा असतो। संमिश्र ज्वालामुखी, ज्याला स्ट्रॅटोव्होल्कॅनो देखील म्हणतात, ते सामान्यतः मोठ्या शंकूच्या आकाराचे असतात, जे लावा प्रवाह, तीव्र उतार, ज्वालामुखीची राख अशा अनेक थरांनी बनलेले असतात। शिल्ड ज्वालामुखी, जो सामान्यतः जवळजवळ पूर्णपणे द्रवरूप लावा प्रवाहांनी बनलेला असतो, त्यांचा उतार खूप मंद असतो आणि ते पृथ्वीच्या समतल भागानुसार सर्व दिशांना वाहतात। शिल्ड ज्वालामुखीमध्ये कधीच हिंसक स्फोट होत नाहीत, मूळ लावा फक्त बाहेर वाहत जातो। संमिश्र आणि ढाल ज्वालामुखींपेक्षा लावा डोम आकाराने लहान असतात। जेव्हा लावा खूप चिकट होतो आणि खूप दूरवर वाहू शकत नाही, तेव्हा हे तयार होतात। लावा घुमट हळूहळू वाढत असताना बाहेरील पृष्ठभाग थंड होतो आणि आत लावा जमा होत राहिल्याने तो तिथेच थंड होतो। सामान्यतः असे लावा घुमट मोठ्या संमिश्र ज्वालामुखींच्या बाजूने आढळतात।